महाराष्ट्र लोकसेवा आयोग सिव्हिल सर्व्हिस एक्झाम परीक्षेचा निकाल लागलात आणि त्या निकालामध्ये मयुरी बडगुजर हिची ॲसिस्टंट सिव्हिल इंजिनियरपदी ग्रुप बी पदी निवड झाली. त्यामुळं ऑर्डर आल्यावरच मी सरांना भेटायला येईल आणि सरांची गुरुदक्षिणा देईल असा तिचा आग्रह होता. म्हणून गेल्या 3 दिवसापासून मयुरी मला कॉल करते. तिचं ऑफिसची वेळ सुटली की ती मला कॉल करते आणि मी त्या ऑनलाईनसाठी घरी असतो. मग परिणाम असा झाला की आज 12 वाजताची वेळ ठरली. पण मयुरीने मला एक आनंद झाला. म्हणजे मॅडमांना मी सांगतो, जो मयुरीचा आपण छोट्याखानी कार्यक्रम इथं ठेवलात सत्काराचा, त्या सत्कारार्थी कार्यक्रमासाठी जी मयुरी खरोखर सगळ्यांसाठी एक प्रेरणास्रोत आहे. या छोट्या कार्यक्रमाला त्यांच्यासोबत आलेल्या त्यांच्या मातोश्री बडगुजर मॅडम आणि त्यांचे वडील बडगुजर सर आणि त्यांचा भाऊ यांच्या कुटुंबाची तिला खूप साथ होती. सगळ्यांचंही मी अभिनंदन करतो सर्वप्रथम दर्जी फाउंडेशनच्या परिवारातर्फे. आणि मयुरीने आज जो शब्द पाळला की सर माझं निवड 100% होईल आणि त्याचाही मला अभिमान आहे. तुम्हाला कदाचित कळत नसेल ती पोस्ट काय आहे, ज्याच्यासोबत आम्ही जोडलो आहे. PWDची ग्रुप बीची पोस्ट असते असिस्टंट इंजिनियर. तुम्ही तिला ऑर्डिनरी समजू नका. ते फक्त दिसायला ऑर्डिनरी दिसतात. ताकदफुल ऑल रेस्टॉरंट जे आहेत पूर्ण महाराष्ट्र त्यांच्या कंट्रोलमध्ये असतं. तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो, एवढी सिस्टम ती मोठी आहे. दुसरं असं आहे की मयुरी ही इतरांना कशी प्रेरणादायी आहे. परिस्थिती जरी आता ची परिस्थिती तुम्हाला माहिती असेल, बऱ्याच गोष्टी असतात, आपण त्याच्यावर चर्चा करणार नाही आहे किंवा इतर गोष्टी असतात त्याच्यावरही चर्चा करायची नाही. फक्त मला एवढंच बोलायचं आहे की संघर्षातून मोठं झालेलं एखादा व्यक्ती कसा जीवनात मोठा होऊ शकतो, त्याचा आदर्श म्हणजे मयुरी बडगुजर आहे. कुठे हार न मानायची. आता जर पाहिलं असेल, मी एक कल्पना केली, मी थोडी चर्चा करतो छोट्या भावाबद्दल, ते सांगणं गरजेचं आहे. मयुरीचा एक लहान भाऊ आहे. म्हणजे मयुरीच ही त्यांच्यासाठी मुलगा आहे आता त्यांच्या परिवारासाठी. त्याचं कारण असं आहे की एक भाऊ दिव्यांग आहे, पण ते स्वतःच्या पायावर त्याला उभं करतात. त्याच्यासाठी बेकरीचं शॉप त्यांनी टाकलं आहे. त्याला स्वबळावर उभं करण्याची हिंमत आहे. आता हिला फॉरेनच्या खूप संध्या होत्या, ऑपॉर्च्युनिटी होती की तिथं जाऊन तिने काही करावं, पण कुटुंबासाठी आणि भारतातच एक चांगला रोजगार, शासकीय रोजगार मिळून आपण सदैव होऊ शकतो, इतरांची सेवा करू शकतो, राष्ट्रप्रेम जोपासू शकतो. याच्या सगळ्या भूमिका तिथे लपलेल्या होत्या. त्या आपल्याला मयुरीद्वारे दिसतात. मी तुम्हाला एवढं सांगेल की तुम्ही जिद्द, सातत्य आणि एक असं नियोजन ठेवा, पेशन्स ठेवा. येणारा काळ तुम्हाला रिझल्टच देऊन जाईल. आणि जर तुम्ही सातत्य, पेशन्स ठेवलं नाही ना, आणि कुठेतरी हटपट झालात की माझं कसं होईल, आता रिझल्ट लागून ऑर्डर बघा किती दिवसांनी आली. इथेही पेशन्स लागलं तिला. 3 वर्ष झाला. पेशन्स ठेवावं लागतं. आणि स्पर्धा परीक्षेत ज्याचा पेशन्स आहे त्यालाच रिझल्ट येतो, आणि ज्याचं पेशन्स नसेल ना त्याला रिझल्ट येत नाही. आता काही काहींना वाटतं की माझा अभ्यास झाला आहे, असं नाही आहे. त्याला सातत्य ठेवतच जावं आणि येणारा काळ तुम्हालाही कुठे निकाल देणारा असेल. मी जास्त बोलत नाही. मयुरीचं, तिच्या कुटुंबियाचं, दर्जी फाउंडेशन परिवाराकडून, आमच्या सगळ्या शिक्षकवृंदाकडून त्यांचं खूप अभिनंदन करतो. आज तू ग्रुप बी झाली, ग्रुप ए हो, SC हो, आणि मीच जेव्हा मी रिटायर झालेला असेल तेव्हा तुला कुठेतरी SC पोस्टला मयुरी आहे असं बघेल, तर तेव्हा मला वाटेल की नाही नाही, खूप छान माझी विद्यार्थिनी मयुरी तिथपर्यंत पोहोचली. मला खूप आनंद होईल आणि तीच अपेक्षा आहे. परमेश्वर तुला भरभराटी देऊ आणि आमच्या विद्यार्थ्यांना एक तू प्रेरणादायी, आणि ह्या ज्या मुली आहेत आमच्या, आपण म्हणतो ना महिला सबलीकरण काय, तर महिलांनाही तू एक प्रेरणा व्हावी ही अपेक्षा ठेवतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोलण्याचा काहीच एक्सपिरियन्स नाही आहे, आणि तरी मी थोडा बोलण्याचा प्रयत्न करेल. तुम्हा सगळ्यांना माझी स्टोरी शॉर्टमध्ये सांगण्याचा ट्राय करेल. माझं ग्रॅज्युएशन झालं आहे सिव्हिल इंजिनिअरिंगमधून, आणि 2022मध्ये मी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. त्याच्यानंतर माझा विचार होता की आपण MPSCकडे वळू, पण असं होतं तेव्हा कोरोनाचा काळ होता. मग जॉब कुठलाही असो, मिळतो आहे, प्रायव्हेट असो गव्हर्नमेंट असो, खात्री नव्हती. प्रायव्हेटमध्ये जॉब्स कमी होत होते. त्याच्यात मला कॉलेजकडून कॅम्पस प्लेसमेंट मिळालं लोधामध्ये, तर मी ते जॉईन केलं की आता म्हणजे जे काही मिळतं आहे ते आपण आधी घेऊ, मग नंतर अभ्यास करायचा की काय करायचं, गव्हर्नमेंटचा अभ्यास करायचा विचार करू. तर मी ते घेतलं.
तरी माझा अभ्यास चालूच होता गव्हर्मेंट एक्झामसाठी, MPSCसाठी. तर मी MPSC पण ट्राय करत होते, जॉब पण करत होते. माझा साईड जॉब होता. मी सकाळी 9 वाजेपासून संध्याकाळी 6, 7, 8 माझं ऑन साईट काम असायचं. खाली म्हणजे साईटवर तुम्हाला माहिती असेल सिव्हिल इंजिनिअरचं काम कसं असतं. पूर्ण 8-10 मजले खालीवरती फिरायचं 4-5 वेळेस. असा हेक्टिक जॉब होता माझा. त्यात मी अभ्यास करत होते. मग 5 महिने मी जॉब केला, नंतर सोडला की आता बस झालं, आता मला गव्हर्मेंटच करायचं आहे, आता माझ्याकडनं हे होत नाही आहे. मग मी गव्हर्मेंटचा फुल टाईम स्टडी स्टार्ट केला. मी 1 वर्ष क्लासेस जॉईन केले होते टेक्निकलसाठी आणि मी स्वतः सेल्फ स्टडी पण करत होते. मी ते 1 वर्ष डेडिकेटेड अभ्यास केला आणि त्याच्यानंतर MPSC 2023ची एक्झाम दिली. प्री मेन्स झाली. इंटरव्ह्यू साठी खूप लेट झाला, रिझल्ट खूप लेट आला. त्याच्यामध्ये मी सरळ सेवा एक्झाम दिल्या. PWDची सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटची पोस्ट मिळवली. तिथे जॉईन केलं. तिथे 1 वर्ष काम केलं. त्याच्यानंतर वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंटची पोस्ट होती, तर ती ॲज अ ज्युनियर इंजिनियर म्हणून मी जॉईन केली, जलसंधारण अधिकारी म्हणून. त्या ठिकाणी मी आता सध्या कार्यरत आहे. आणि त्याच्यानंतर माझी ही पोस्टिंग आली आता, काल परवाच आली माझी ही. तर आता मी असिस्टंट इंजिनियर क्लास 2 म्हणून PWDमध्ये मुंबईला इथे माझी पोस्टिंग झाली आहे. तर आता मी ही पोस्टिंग जॉईन करण्यासाठी त्याच्यासाठी मला खूप लोकांचं मार्गदर्शन, दर्जी सरांचा इंटरव्ह्यूचा गायडन्स मिळालं, त्याबद्दल सरांचा पण खूप आभार. आणि बाकी सगळे शिक्षकवृंद, टेक्निकल नॉन टेक्निकल टीचर्सनी मला जे पण सपोर्ट केला ह्या जर्नीमध्ये, त्यांच्या सगळ्यांचे आभार मानू इच्छिते आणि धन्यवाद.